मुंबईत मराठी माणसाची काय परिस्थिती आहे हे सांगणारा हा कालचा एक व्हिडिओ कालपासून व्हायरल होतोय। यामध्ये सरळ सरळ दिसतंय की काही एक 50-60 लोकांचा जमाव आहे, तो काही लोकांना मारत मारत रस्त्यावरून घेऊन चालला। यात जे मार खाणारे लोक आहेत ते मुंबईतल्या दहिसर भागातल्या आदिवासी पाड्यावर राहणारे सामान्य मराठी लोक आहेत, तर मारणारे हे सगळे उत्तर भारतीय आणि त्यातल्या त्यात अतिशय वाईट गोष्ट म्हणजे उत्तर भारतीय असले तरी शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत। मग कुठल्या शिवसेनेचे असा जर तुमचा प्रश्न असेल, एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ते आहेत। एका मराठी माणसाला, 2 मराठी माणसाला इनफॅक्ट ते मारत मारत घेऊन चाललेत। नक्की प्रकरण काय आहे, कार्यकर्ते कुणाचे आहेत आणि मुंबईमध्ये दहिसरमध्ये नेमकं काय घडलंय हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 5 जानेवारीला म्हणजे सोमवारी संध्याकाळी 6-6:30 वाजताची ही गोष्ट आहे। या वेळेला दहिसरमध्ये जो विठ्ठलवाडी परिसर आहे, तिथला जो मिठागराचा भाग आहे, या भागामध्ये 2 कार्यकर्ते एका घरामध्ये येण्याचा प्रयत्न करत होते। खरं तर हे एक रिमोट घर आहे, म्हणजे या घराच्या आसपास इतर अनेक घरं वगैरे जशी असतात तशी कोणतीही घरं नाहीत। एक वेगळं असणारं घर आहे। या घरामध्ये 2 लोक अचानक प्रवेश करते झाले। या प्रवेश केल्यानंतर घरात प्रमिला पाटील नावाची एक व्यक्ती होती, एक स्त्री होती। तिने त्यांना सांगितलं की घरात प्रवेश करायचं काही कारण नाही, तुम्ही कशासाठी आलात? तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही प्रचाराला आलोय। पण त्यावेळेला त्या दोघांनी त्या स्त्रीकडे ज्या पद्धतीनं पाहायला चालू केलं किंवा ज्या पद्धतीनं आपलं वागणूक चालू केली, त्यानंतर त्या घरात असणारे 2 पुरुष म्हणजे प्रमिला पाटील यांचे पती विजय पाटील आणि तिचे दीर असे दोघे जण पुढे आले आणि त्या दोघांचे एक प्रकारची बाचाबाची झाली। या बाचाबाचीनंतर त्या दोघांनी म्हणजे जे 2 कार्यकर्ते आले होते त्यांनी आणखी काही लोकांना, जवळजवळ 50 लोकांना बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी मग मोठा राडा झाला। त्या आलेल्या 50 लोकांनी घरात घुसून त्या विजय पाटील यांना आणि त्यांच्या भावाला मारायला सुरुवात केली। त्यांना घरातून ते खेचत बाहेर घेऊन गेले आणि रस्त्यापर्यंत जाईपर्यंत सलग कंटिन्युअसली मारहाण करायला सुरुवात केली। इथं लक्षात घ्यायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मारणारे सर्वच्या सर्व लोक उत्तर भारतीय होते, ज्यामध्ये महिला होत्या, पुरुष होत्या, हे सगळे उत्तर भारतीय होते। पण हे कार्यकर्ते कुणाचे होते असा तुम्हाला प्रश्न पडेल, तर रेखा राम यादव या दहिसरच्या प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचे हे सगळे कार्यकर्ते होते, ते तिथं प्रचारासाठी गेले होते आणि त्यानंतर हा सगळा राडा झालेला होता। म्हणजे एक प्रकारे शिवसेनेची जर माळ गळ्यात घातली किंवा शिवसेनेची ती फीत गळ्यात अडकवली तर तुम्ही मराठी लोकांना देखील झोडू शकता, मारू शकता, हे आता या प्रकरणानं सिद्ध झालं। आजपर्यंत कार्यकर्ते कुणाचेही असोत, किमान मुंबईत मराठी माणसाची एक भीती बाळगली जायची किंवा मुंबईत मराठी माणसाला एक भूमिपुत्र म्हणून मान दिला जायचा। पण आता शिवसेनेची माळ गळ्यात घातलेल्या या उत्तर भारतीय लोकांनी तिथल्या मराठी माणसांना देखील मारलं आणि नुसतं मारलं नाही तर मारत मारत रस्त्यापर्यंत नेऊन सोडलं। अगदी त्यांची पत्नी आपल्या 9 महिन्याच्या बाळासह त्या आपल्या पतीला आणि दिराला वाचवायचा प्रयत्न करत होती, तर तिच्या भोवती देखील तिथल्या आलेल्या त्यांच्या बायकांनी कडं केलं आणि त्या बाईला बाहेर बाजूला ढकलून दिलं। म्हणजे त्यांना देखील धक्काबुक्की झाली आणि त्या दोघांना मारहाण करण्यात आली। हे सगळं करणारे कोण कोण होते त्यांची तुम्हाला नावं सांगतो। दीनानाथ यादव, राकेश यादव, अजय मौर्या, दशरथ पाल, सभय यादव, पप्पू यादव, मेहिलाल यादव असे अनेक लोक होते। त्याचबरोबर काही महिला देखील होत्या। या सर्वांनी मिळून ही मारहाण केलेली आहे। या सगळ्या घटनेमध्ये जसे यादव दिसत आहेत तसे इतर देखील काही लोक होते, हे सगळे उत्तर भारतीय होते। म्हणजे ते महिला जी आपल्या 9 महिन्याच्या बाळासह आपल्या पतीला, आपल्या मराठी कुटुंबाला वाचवायचा प्रयत्न करत होती, तिला वाचवायला कुणीही मराठी माणूस त्या ठिकाणी नव्हता ज्यानं या सगळ्यांना वाचवायचा प्रयत्न केला असता। या घटनेनंतर मग काल MHB पोलीस स्टेशनमध्ये दहिसरमध्ये याबद्दलचा गुन्हा नोंद करण्यात आलाय। 8 ते 10 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झालाय। आता यांना काय केलं जाईल की नाही हे माहिती नाही, कारण निवडणुकीचा मोसम आहे आणि त्यात ते सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, शिंदे सेनेचे कार्यकर्ते आहेत, जे सध्या महाराष्ट्रात सत्तेत आहेत। पण या ठिकाणी दुसरी एक गोष्ट झाली, म्हणजे ह्या ज्या विजय पाटील आणि त्यांच्या भावानं हे सगळं ज्यांना मारलं गेलं त्यांच्या विरोधात या आलेल्या 50 लोक जे आले होते त्यांच्यामध्ये ज्या काही महिला होत्या त्यांनी विजय पाटील आणि त्यांच्या भावाविरुद्धच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। म्हणजे उद्या जर काही झालंच, हा प्रकरण जर पेटलंच, तर प्रकरण पेटलं तर असं म्हणता येईल की या दोघांनी महिलांचा विनयभंग केला म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली। म्हणजे थोडक्यात काय, मराठी माणसाला कशा पद्धतीनं फसवलं जाईल किंवा भविष्यात कशा पद्धतीनं त्यांचा गेम केला जाईल याचं एक टूल किट किंवा याचं एक उदाहरण या घटनेनं इथं घालून दिलेलं आहे। यामध्ये रेखा राम यादव ज्या शिवसेनेच्या कार्यकर्ता आहेत त्यांच्यावरती काही ऍक्शन होते का किंवा त्यांच्याबद्दल कुणी काही प्रश्न विचारतं का?
हे सगळं बघितलं पाहिजे, कारण या सगळ्या घटनेवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मुंबईमध्ये मराठी माणसाची स्थिती काय आहे आणि आता सध्या या निवडणुकीचं महत्त्व मराठी माणसाच्या दृष्टीनं किती जास्त असणार आहे. आता इथं महत्त्वाचा प्रश्न आहे तो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना. एकनाथ शिंदे यांचं या राज्यामध्ये सरकार असताना, शिवसेनेचं सरकार असताना मुंबईसारख्या शहरामध्ये त्यांच्याच पक्षाचे उत्तर भारतीय कार्यकर्ते मराठी लोकांना मारतात. याबद्दल एकनाथ शिंदे, शिवसेना काय ॲक्शन घेणार आहे? ज्या लोकांनी मारहाण केली त्यांना शिवसेना काय करणार आहे? त्यांच्याबद्दल काय ॲक्शन होणार आहे? रेखा यादव यांच्याबद्दल काय ॲक्शन होणार आहे? या सगळ्या गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदे यांनी दिली पाहिजेत, त्यांच्या पक्षानं दिली पाहिजेत. अन्यथा निवडणूक जिंकण्यासाठी फक्त मराठी माणसाचा वापर केला जाईल आणि मराठी माणूस मात्र अशा पद्धतीनं मार खात राहील. ही गोष्ट मराठी माणसाच्या अजिबात हिताची नाही आणि मुंबईच्या देखील हिताची नाही. त्यामुळे मुंबईमध्ये ज्या वेळेला लोक मतदानाला जातील त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. अन्यथा मुंबईतल्या मराठी माणसाची स्थिती आता आहे त्याच्यापेक्षा वाईट होऊ शकते. या मुद्द्यावर तुम्ही कुठल्याही शिवसेनेचे असाल, तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेचे असाल किंवा शिंदेंच्या शिवसेनेचे असाल, तर या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर असं मी या ठिकाणी म्हणत नाही, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या जवळ पोहोचण्यासाठी म्हणून तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.